श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। आज आपण सकाळी 8 नंतर ज्या स्त्रिया अंघोळ करतात त्याचे काय दुष्परिणाम होतात ती माहिती आज आपण पाहणार आहोत। एक छोट्याशा कथेच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला 8 नंतर अंघोळ केल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते तुम्हाला समजेल। पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी 8 नंतर अंघोळ करणाऱ्या महिलांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा। 8 नंतर अंघोळ केल्यानंतर काय घडते बघा मैत्रिणींनो। एकदा भगवान श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या सेवेवरती विसावले होते। तेथे काही वेळाने गरुड पक्षी आला आणि श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतो, हे परमेश्वरा, मी या सर्व पृथ्वीला भेट देऊन आलो आहे। मी तिथे पाहिले पृथ्वीवर सर्व रोज अंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी का असतात? हे परमेश्वरा, त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे ते मला सांगा। स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? अंघोळ कधी आणि कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्वजण जाणून घेण्याची माझी इच्छा आहे। पुढे गरुडजी म्हणतात, हे माते, मी असेही पाहिले आहे की अनेक महिला स्नान करून तुझी पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरी राहत नाही। याचे नक्की कारण काय आहे? असा प्रश्न गरुडजी विचारतात। तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांचा राजा, तू योग्य प्रश्न विचारला आहेस। आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे। आंघोळीने शरीर शुद्ध होते। मनुष्य कर्मकांड पूजा करण्यास पात्र होतो, त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी। तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी तुम्हाला एक पवित्र कथा सांगणार आहोत। ती कथा लक्षपूर्वक ऐका। या कथेत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका। असे सांगून भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगण्यास सुरुवात केली, जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे। ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते, म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी। भगवान विष्णू सांगतात, पक्ष्यांचा राजा ही प्राचीन काळातली गोष्ट आहे। मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते। तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता। त्यांना 3 मुली होत्या। त्याने आपल्या मुलींना काहीच कमी पडू दिले नाही। त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने, लाडाने वाढवले होते। त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि त्या अतिशय सुंदर होत्या। त्यांनी वडिलांची सर्व कर्तव्ये पार पाडली। त्यांनी आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्याने एक चूक केली, ती म्हणजे त्याने आपल्या मुलींना शास्त्राचे अतियोग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही। आयुष्यात सर्व काही मिळूनही ते अपूर्ण होते। तुम्हाला तर माहीत आहे, ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही। पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते त्याच्याकडे नव्हते। त्या 3ही मुली मोठ्या झाल्यानंतर त्या व्यापाराने 3ही मुलींची लग्ने एका चांगल्या कुटुंबात केली। तिघींचे पतीसुद्धा मोठे उद्योगपती होते। त्यांच्या नशिबानं त्यांचे सर्व उत्तम झाले आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले। तिथे त्या गेल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत झाले। लग्नानंतरच्या सर्व विधी पार पडल्या। तिघींचेही सासरचे लोक प्रेमाने वागायचे, त्याही त्यांच्याबरोबर प्रेमाने वागायच्या। त्यांनी संस्कारच तसे दिले होते त्याच्या मुलीला। त्याच्या सासरी त्या सुखाने राहू लागल्या। तिघीसुद्धा सासरच्या घरी उशिरा उठायच्या, आंघोळ उशिरा करायच्या। कधीकधी आंघोळ न करता जेवायच्या, आंघोळ न करता स्वयंपाक करायच्या, कधीकधी पूजा करायच्या। सासूने अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांचा सल्ला काही त्यांनी ऐकला नाही। त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागल्या। पण जसा जसा वेळ निघून जात होता तसं तसं त्यांच्या सासरी अडचणी निर्माण होऊ लागल्या। तिघींच्याही पतीच्या व्यवसायात तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा व्यवसाय घोळू लागला। इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण त्यातही तोटा सहन करावा लागला। त्यामुळे घरात सतत कटकट, भांडणे असे पुन्हा पुन्हा होऊ लागले।
जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली. तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशाची कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या. इतका बदल झाला. परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते, कुणालाच पसंत नसते ते. त्यामुळे त्या सासरकडचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. तसेच घरी आल्यानंतरही कित्येक वर्ष झाले तरी त्यांच्या सवयी काही बदलल्या नाहीत. घरी आल्यानंतरही त्या तिघी बहिणी थाटामाटात राहू लागल्या. तिथेही तिघी उशिरा उठायच्या, आंघोळी उशिरा करायच्या. कधी कधी तर आळस आलाय म्हणून आंघोळच करत नव्हत्या. आंघोळ झाल्यावर जेवायच्या तर कधी आंघोळ करायच्या अगोदर जेवायच्या. त्यामुळे त्याच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला. त्यांच्या आर्थिक स्थितीतही खूप बदल होऊ लागला. त्यांची आर्थिक स्थिती ढासळू लागली. पण एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या वेशात त्यांच्या दारात आले. त्या साधूचे स्वागत प्रेमाने केले. पाय धुवून नमस्कार केला. तिघींनीही नमस्कार केला. तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपली व्यथा त्या महान साधूला सांगितली आणि ती सोडवण्यासाठी उपाय मागितला. मग व्यापारी आपल्या मुलींना बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली. साधूने व्यापाऱ्याच्या तिन्ही मुलीकडे पाहिल्यावर त्यांना संपूर्ण सत्य समजलेच होते. त्या तीन बहिणींभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ तयार झाले होते जे त्यांच्यासोबत फिरत होते. त्याला आपला औरा म्हणतात. आपला औरा जेवढा क्लीन असतो तेवढे आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात. ती कुठेही गेली तरी ती नकारात्मक ऊर्जा त्यांची काही साथ सोडत नव्हती. साधू त्या व्यापाऱ्याला म्हणत, तुझ्या तीन मुलींच्या सवयीमुळे त्यांच्याभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ तयार झाले आहे. या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख संकटे येत आहेत. आणि तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवण करतात, स्वयंपाक करतात आणि याच कारणामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये ही संकटे येत आहेत आणि तुमच्याही आयुष्यामध्ये ही संकटे येत आहेत. त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले. आता त्यांनी दररोज लवकर उठायला सुरुवात केली, त्याचे पालन केले. भगवान विष्णू महंत स्नानाचे 4 प्रकार आहेत. भगवान विष्णूने असे सांगितले आहे. गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय. दिवसातील पहाटेची ती 3 ते 5 ही वेळ सर्वात शुभ आहे. ही वेळ भगवंताची असते म्हणून यावेळी केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ असते. ब्रह्मस्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यास आपल्याला जीवनात सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते. जीवनातील सर्व संकटे निघून जातात. पहाटे 4 ते 5 या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हटले जाते. सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत केलेल्या या स्नानालाही खूप श्रेष्ठ दान मानले गेले आहे. यावेळेस स्नान केल्यानंतर आपल्या शरीरात मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो आणि सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर तेव्हा केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात. आणि यावेळेस जर तुम्ही स्नान केले तर त्यामुळे आपल्या मनाला शांतता लाभते. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले जाते. हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते. याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस जो आहे तो एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो. सकाळी 8 नंतर जे स्नान केले जाते त्याला मात्र राक्षस स्नान म्हटले जाते. हे अत्यंत चुकीची वेळ आहे. यावेळी वातावरणात पसरलेली दैवी शक्ती फार कमी झालेली असते आणि त्यानंतर केलेल्या स्नान त्याच्यामुळे आपल्याला प्रसन्नता, उत्साह, ऊर्जा अजिबात मिळत नाही, ज्यामुळे आपल्याला दिवसभर आळशी आणि कंटाळवाणी वाटत असते. म्हणून सकाळी 8 वाजता किंवा त्याच्यानंतर कधीही स्नान करू नये.
बघा, तुम्ही स्वतःही अनुभवलेलंच असेल. आपण जेव्हा सकाळी मॉर्निंगला कुठं जायचं असेल कधीतरी, तर आपण खूप लवकर उठतो, स्नान करतो. त्या दिवशी आपल्याला किती फ्रेश वाटते हे तुम्ही स्वतः अनुभवा. आणि जेव्हा आपण खूप कंटाळा आला आहे, सुट्टीचा दिवस आहे म्हणून निवांत बेडवर पडलेलो असतो, झोपलेलो असतो आणि आपण स्नान 9, 10, 11, 12 कधीही आपल्या वेळेनुसार करतो, तर तो दिवस पूर्ण आळसवाना आणि कंटाळवाना जातो. हा तुम्ही स्वतः अनुभव घेतलेलाच असेल. आणि स्त्रियांनी कटाक्षाने 8 नंतर स्नान करणाऱ्या लोकांच्या नेहमी दुर्भाग्य राहते. अशा स्त्रियांच्या घरातील सुख समृद्धी देखील निघून जाते. काही व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात. हे स्नान तर खूपच अशुभ असते. आणि बघा, ज्या व्यक्ती दुपारी 12 नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग, लोभ, मत्सर, द्वेष, नकारात्मकता, कंटाळा या सर्व गोष्टी असतात. या बघा, गरुड पुराणानुसार आपण ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषी स्नान, कमीत कमी मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले गेले आहे. रोज या पवित्र वेळी स्नान करून भगवंताचे स्मरण करावे. स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास आपल्या शरीराबरोबरही मनही शुद्धही पवित्र होते आणि आपण अनेक अडचणींचाही अंत होतो. हा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. 1 महिना सलग तुम्ही अंघोळ करा 8च्या अगोदर. बघा तुम्हाला काय त्याचे परिणाम दिसतात. तुझ्या 3 मुली सकाळी उशिरा अंघोळ करायच्या, त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झालेली आहे आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट झालेली आहे. जे लोक सूर्योदयानंतर ही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, मत्सर, कमजोरी आणि चिडचिडपणा दिवसभर राहतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामामध्ये अडचणी येऊ लागतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचा सल्ला दिला जातो. बघा, या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भावाने देवाची आराधना, प्रार्थना करावी. सूर्यदेवाला जल अर्पण करावे. आपले शरीर तसेच मन शुद्ध होते आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात. आपल्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि आपली सुख समृद्धी भरभरून वाढते. सुख समृद्धी वाढण्याचा मार्ग खुला होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यकता नसल्यास अजिबात अंघोळ करू नये. भगवान विष्णू म्हणतात की आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहोत की ज्याचा जप स्नान करताना करावा. त्यामुळे त्या स्नान केलेल्याचे फळ देखील तुम्हाला तसेच मिळते. आणि जो मनुष्य स्नान करताना हा मंत्र म्हणतो त्या क्षणी त्याची पापे नष्ट होतात, त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, लक्षपूर्वक ऐका. बघा, तो मंत्र आहे, गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलविसन्निधी कुरु. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. या मंत्राचा असा अर्थ आहे की हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी सर्व नद्यांनो, तुम्ही माझे पाप तुमच्या पोटात घ्या. असा ह्या मंत्राचा अर्थ आहे. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूने त्या व्यापाराला स्नानाचे महत्त्व सांगून दिले. तेव्हा त्या व्यापाराच्या मुलींना त्यांची चूक समजली. त्या तिघीही आपापल्या सासरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितलेले सर्व स्नानाचे नियम पाळू लागल्या. तिघीही ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या. सूर्याला जल अर्पण करू लागल्या. रोज सकाळी आंघोळ केल्याने, त्यांचं शरीर शुद्ध झाल्याने त्यांच्या भोवती जी नकारात्मक ऊर्जा होती ती देखील हळूहळू नष्ट होऊ लागली व त्यांच्या पतीच्या व्यवसायात चांगलं चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व काही त्यांना परत मिळाले. आता तिन्ही बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व दिले आहे मैत्रिणींनो. त्यामुळे रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. सकाळी 8 नंतर स्नान करणे खूप अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडांना स्नानाचे महत्त्व एका कथेच्या मार्फत सांगून दिले. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली, छोटीशी स्टोरी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही जर उशिरा अंघोळ करत असाल किंवा तुमची मैत्रीण उशिरा अंघोळ करत असेल तर तिला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.